सरकारला अल्टिमेट दिला होता आज 4 तारखेला 5 वाजेपर्यंत तो अल्टिमेट त्या ठिकाणी संपलेला आहे। आता यानंतर तुमचं पाऊल जे आता काय असेल? आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आता ह्या चालू स्थितीमध्ये ज्या ठिकाणी तुकारामांच्या गाथा ज्या इंद्रायणीच्या धुवामध्ये बुडवल्या होत्या त्या इंद्रायणीच्या धुवापाशी आम्ही जातो, तिथं नमस्कार करून त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर उठून मुंबईच्या दिशेने आम्ही चालत निघणार आहोत। ज्यांनी हे खरोखर आंदोलनाची सुरुवात ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्कासाठी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या इंद्रायणीच्या धुवामध्ये सुरुवात झाली, त्याच ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊन मुंबईच्या दिशेने आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहोत। त्या ठिकाणी बाबा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोरगरिबाच्या लेकरांसाठी तुम्ही झटत आहात हे बघून सर्व महाराष्ट्र त्या ठिकाणी खूप खुश असेल, प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे खुश असतील। तालुक्यातील चिखली ह्या मूळ गावचे या ठिकाणी देहूमध्ये वास्तव्य करून आज दिवसभरामध्ये महाप्रसाद असेल किंवा बाकीची गोष्टी असेल किंवा आता भजनी मंडळ असेल या माध्यमातून क्षीरसागर महाराज या ठिकाणी आमच्या आहेत, युवराज शिंदे महाराज आहेत, पुणे जिल्ह्याचे मानवाधिकार संजय धुमाळ साहेब या ठिकाणी आहेत आणि सगळेच मुख्यमंत्री व कार्यप्रश्नातील सर्व मुलं मुली विद्यार्थी वर्ग सर्वच आमच्या सोबत आहे आणि आता आम्ही या ठिकाणी गाथेचं पूजन करून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करतोय। बाबा तुमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असेल? आमच्या मागण्या ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या गाथा दगड सकट बांधून ज्या नदीमध्ये पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्या तरल्या होत्या आणि आमच्या ह्यातून जो केलेला संकल्प आहे तो कधीच फेल होणार नाही, 100% अगदी। धन्यवाद बाबा। सहलीला जाण्यासारखं वाटतंय, सहलीला गेल्यासारखं वाटतंय। असं आहे की आपण चला पटापट। नाही थांबलो नाही 5 वाजता चला पटपट चला काहीतरी नक्कीच बाबांची फॉर्च्युनर दिसली इथं। बघा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी देहू या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी, स्वतःची लढाई लढण्यासाठी हे सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचे नेतृत्व जे करत आहेत तुकाराम बाबा महाराज हे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करत आहेत। सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं त्यांना त्या ठिकाणी सहकार्य आहे। बाबा इथून आपला कसं असेल? आम्ही आता ज्या ठिकाणी
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या इंद्रायणीच्या ढवामध्ये धर्म अडथळ्याने बुडवल्या होत्या त्याच ठिकाणी आम्ही आलो आहोत, ज्या ठिकाणी 13 दिवस या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या ठिकाणी बसून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आंदोलन 14 दिवसाचं अमरण उपोषण या ठिकाणी केलं आणि त्याच ठिकाणीवरून आम्ही इथं आलो. इथूनच या मुलांच्या हाक घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं पायी चालत जाण्याचा निर्धार या ठिकाणी करतोय. ज्या पद्धतीने परमात्म्याने तुकाराम महाराजांच्या गाथा जशाच्या तशा दगडावरी होया जैशा तारी एरियाला या त्या पद्धतीनं जशा लाह्या तरल्याप्रमाणे जशा लाह्या तरतात तशा गाथा तरल्या त्या परमात्म्याच्या गाथा जशा तशा जगद्गुरू तुकाराम महाराजांना मिळाल्या त्या पद्धतीनं आम्हाला सरकाररूपी जे सरकार आहे त्यांना देवरूपी सरकार आहे त्यांना आमची विनंती आहे की आमच्या ज्या पद्धतीने गाथा मिळाल्या तुकाराम महाराजांना त्याच पद्धतीने आमचे 4 ओळीचं पत्र मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणाच्या मुलांना मिळावं म्हणून आम्ही पायी दिंडी जाण्याचा या ठिकाणी निर्धार करतोय. माझ्यासोबत आहेत तुकाराम. आपण या ठिकाणी कशासाठी जमलात आणि आता तुम्ही कुठे जात आहात? मी नागेश तुकाराम जिरवणकर, राहणार साखरा तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. इथून युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून मी ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत होतो. आता माझा कार्यकाळ संपलेला आहे. तरी आता मी समोर काय करावं, मला एक तर घरी शेती नाही, वडील पण नाहीत. मी स्वतः काम करून आईला जगवतो. आता माझ्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे. मी काय करावं हे मला प्रश्न पडलेला आहे. आता या सरकारने आम्हाला न्याय द्यावा, आमचा कार्यकाळ वाढून द्यावा अशी आमची मागणी आहे. ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्याच ठिकाणी आम्हाला रोजगार द्यावा. आम्ही हक्क मागतोय, भीक मागत नाहीये. आम्हाला वाटते सरकारने आम्हाला न्याय द्यावा. बस. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढलं पाऊल तुमचं काय असेल? आम्ही रस्त्यावर उतरणार. या ठिकाणी आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जमाव करून पायदिंडी काढत आहेत. आपल्या हक्कासाठी ते या ठिकाणी लढत आहेत. सरकारने यांच्याकडे दुर्लक्ष न करता या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष द्यावं आणि ज्या कोणत्या मागण्या आहेत त्यांच्या त्या सरकारनं त्या ठिकाणी पूर्ण करावं. आम्ही आमच्या चॅनलतर्फे त्यांच्या या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू. तुमच्या मार्फत मांडू. ओके. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पण म्हणणं होतं की देशाच्या हितासाठी युवकांनी पुढे यायला पाहिजे. तर देशाच्या युवासाठी जर सक्षम होत असेल तर हे सरकारनं सुद्धा आम्हाला सक्षम बनवण्याचं काम हे सरकारचं काम आहे. म्हणून सरकारने या दृष्टीनं युवकांना युतींना सक्षम करावे आणि कायमचं त्या शासकीय आस्थापनामध्ये रोजगार द्यावे हेच आमची विनंती असणार आहे. ज्या पुढची जे दिशा असणार आहे जे आता पायदिंडी बाबाच्या माध्यमातून जात आहे आता बाबाच्या पाठीमागं जे जे काही कायदेशीररित्या आम्हाला ते करता येईल ते पूर्णपणे आम्ही करणार आहोत. आम्ही अशा आमच्या चॅनलमार्फत सरकारला ही माहिती 100% त्या ठिकाणी पोहोचू आणि तुमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करू अशी आम्ही इच्छा करतो. धन्यवाद. संवाद अजिंक्याचं खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं. आमची समस्या तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचून देण्याचा आपण प्रयत्न करतो. तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हा मोर्चा कशा संदर्भामध्ये आहे? आमचा हा मुद्दा आहे की निवडणूक विधानसभा निवडणूकपूर्वी राज्य सरकारनं आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून प्रत्येक आस्थापना म्हणून निवड केली होती. परंतु आमचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपुष्ट आलेला आहे. पण आम्ही काय करावं 6 महिन्यानंतर काय करावं तर आम्हाला कायमचा रोजगार द्यावा. आणि ज्या आस्थापनामध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की ज्या आस्थापनात तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुम्हाला त्याच आस्थापनात कायमस्वरूपी रोजगार देऊ. तर अद्यापपर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचं ते जी.आर निघालं नाही. त्या माध्यमातून आमचे तुकाराम बाबाच्या सोबत पायदिंडीसाठी मुंबईच्या दिशेनं आम्ही जात आहोत. जिथपर्यंत आम्हाला जी.आर निघत नाही तिथपर्यंत आम्ही मुंबई ते आमचे कायदेशीररित्या बाबा सांगतील त्या पद्धतीनं आम्हाला करायचं आंदोलन करणार आहे. जे पायदिंडीच्या माध्यमातून राज्य सरकारला इशारा देणार आहे. तर आम्हाला राज्य सरकारला हाच विनंती आहे की राज्य सरकारनं जर लाडल्या भाऊसाठी योजना काढली होती तो कायमचाच रोजगार द्यावा
करावं हेच विनंती आहे. 4.5 नुसार सरकारनं सांगितलं होतं की तुम्हाला कायमचाच रोजगार देऊ, पण अद्यापर्यंत कोणतंही जी आर निघालं नाही. आश्वासन फक्त नुसतं दिले गेले, पण नंतर जी आर निघालं. म्हणून राज्य सरकारला आम्ही विनंती करतो. या ठिकाणी बघा, आपण सर्वजण बघू शकता, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जमा झालेले आहेत देहू या ठिकाणी, आणि इथून हे मुंबई या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत. पदयात्रा, त्यालाच आपण या ठिकाणी दिंडी देखील म्हणू शकतो. हे नेतृत्व जे करत आहेत तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. 10 मिनिटाचं अंतर आहे आणि त्या ठिकाणी गाथामध्ये बशीस इंद्रायणी जे ढोहा आहे त्या ठिकाणी ढोहापाशी जाऊन आम्ही त्या गाथेचं पूजन करून मग आम्ही मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करतो. नेमका आजचा हा प्रवास संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता सुरू होणार आहे. हा जवळपास किती किलोमीटरचा असणार आहे? 18 किलोमीटरचा प्रवास पहिला असणार आहे. 18 किलोमीटर म्हणजे जवळपास आपल्याला 2 ते 2.5 तास लागणार आहेत महाराज. नाही, 3.5 तास लागतात. 8:30 पर्यंत आम्ही कार्यस्थळापर्यंत पोहोचून जाऊ. बाबा, आपला पहिला मुक्काम कुठे असणार आहे? पहिला मुक्काम वडगावला असणार आहे. भेगडे लॉन्स या ठिकाणी एक मंगल कार्यालय मोठं, त्याच ठिकाणी आमचा पहिला मुक्काम. बाबा, तिथलं नियोजन कसं असणार आहे? तिथं काय नाही, जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपणच. सगळ्या मुलांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आमच्या संग लेडीज जास्त असल्यामुळं त्यांना तिथं बाथरूमची व्यवस्था असेल, सगळ्या गोष्टींनी अनुकूलता होईल अशा पद्धतीची भूमिका ठेवून आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय आणि त्याच अनुषंगाने तिथं सक्षम अशा पद्धतीचं नेतृत्व व्यवस्था त्या ठिकाणची आहे. त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही. बाबा, जे काम सरकारचं आहे ते काम तुम्ही करत आहात, यावर आपलं मत काय आहे? सरकार आमचंच आहे, मुलांचं काम व्हायला पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न आहे.